तुम्ही जंक आणि क्रेव्हिंग्स कंट्रोल कसे करता? असं बऱ्याच जणांनी आम्हाला विचारलं. ही आहे लतिका. आणि हा आहे मितेश आणि आम्ही करणार आहोत 100 डेज ऑफ डिसिप्लिन चॅलेंज. डे 16 यासाठी आम्ही आमच्या मोबाईलमध्ये कोणतंच फूड डिलिव्हरी ॲप ठेवत नाही. आणि असे ॲप्स आपल्या फिंगर टिप्सवर नसल्यामुळे क्रेव्हिंग कंट्रोल करायला आपोआपच मदत होते. आणि तरीही क्रेव्हिंग झालंच. तर आपण जे काही घरी बनवू शकतो ते कंपॅरेटिव्हली हेल्दीच असतं. आणि जेव्हा आम्ही ग्रोसरी शॉपिंगला जातो, तेव्हा ही पॅकेट्स फूड वगैरे अशा गोष्टी स्टोअर करत नाही. आणि मग तुम्ही म्हणाल क्रेव्हिंग झालंच तर तेव्हा काय करायचं? तर अशा वेळेस आम्ही चना, मखाने किंवा फ्रूट, ड्रायफ्रूट या गोष्टी खातो. आणि असे हेल्दी ऑप्शन्स आपल्याकडे खूप आहेत. तुम्ही क्रेव्हिंग कंट्रोल करण्यासाठी काय करता? आम्हालाही सांगा. आमची सुरुवात आहे. तुमच्या टिप्सने आम्हाला मदतच होईल. वर्कआउटनंतर लगेच ब्रेकफास्ट करून आम्ही ग्रॅटिट्यूड जर्नलिंगही केलं आणि त्यानंतर तयारी करून आम्ही निघालो बाहेर. आज ग्रॉसरी शॉपिंगसाठी जायचं होतं आणि मग मनासारखं शॉपिंग करून झाल्यावर येताना वाटेत आम्ही काही फ्रूट्स घेतले. घरी आल्यावर जेवणावर मस्त ताव मारला आणि मग रीडिंगही केलं. आपल्या वयानुसार, आपल्या लाईफस्टाईलनुसार, आपल्या वजनानुसार आपलं डाएट परफेक्ट असणं खूप महत्त्वाचं असतं. आत्तापर्यंत आम्हीच मॅनेज करायचा प्रयत्न करत होतो, पण आता आम्हाला भेटला आहे डायटिशियन वर्षा आणि त्यांनी आम्हाला एक सुंदर प्लॅन डाएट बनवून दिला आहे. बघूया आमच्या अनसर्टन लाईफस्टाईलमध्ये हे किती फॉलो करता येतं आणि अशा प्रकारे 16 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर फॉलो करा आणि आपल्या पार्टनरला शेअर करा. सोबत ग्रो करूया.